तर नमस्कार मंडळी, मी गेले होते वरच्या रूममध्ये गेल्यावर ना पहिलं काम काय तर झाडू मारणे. छान प्रकारे झाडू मारला आणि झाडू मारल्यानंतर ना मी गेले होते वरती. मेन म्हणजे कपड्यांना इस्त्री करायला. वेदाच्या सगळ्या फ्रॉक धुवून सुकायला घातल्या. त्या सुकल्यानंतर ना मी तिचे कपडे घेऊन वरती गेले होते आणि माझ्या कपड्यांना देखील इस्त्री करायची होती. पण त्याआधी बघा वेदाने त्यांची बार वाट लावली होती. नंतर आहे ना मग सगळे तिच्या कपड्यांना आणि माझ्या कपड्यांना ना छान प्रकारे इस्त्री वगैरे केली, छान घड्या वगैरे मारून ठेवल्या आणि मग सगळ्या कपड्यांना इस्त्री झाल्यावरती ना आम्ही बॅगेतच भरून ठेवणार होतो, कारण आम्हाला जायचं होतं बाहेर. पण त्याआधी बघा हे वेदाच्या फ्रॉक आहेत आणि त्या किती छान आहेत. त्या सगळ्या तिला तिच्या पुण्याच्या आत्तूने आणल्या आहे आणि तिला फ्रॉक खूप छान दिसतात. नंतर माझे कपडे तिचे कपडे सगळे बॅगमध्ये भरून आम्ही आलो खाली आल्यानंतर तिला झोपी लावलं होतं. झोपेतून उठताना ना ती खूप रडत उठते, कारण तिला ना झोपेतून उठायला आवडत नाही लवकर. पण मी तिला उठवून घेतलं होतं, कारण आहे ना काय होतं, ती दुपारी जास्त वेळ झोपली ना मग संध्याकाळी झोपत नाही. त्यामुळे मी तिला बळच रडत कडत कसं तरी झोपेतून उठवलं आणि बाहेर आणल्यानंतर ना तिला छान प्रकारे फ्रेश केलं, छान डोकं वगैरे विंचरलं. नंतर मग आम्ही दोघे गेलो होतो शेडकडे चक्कर मारायला. ती तिथे थोडं खेळते वगैरे रमते म्हणून मग तिला नेलं होतं तिकडे. आणि तिकडे खेळता खेळता बघा काय बनवत होती. काय खेळती तू? ताक कसं बनवायचं? ताक असं बनवायचं का ताक? चला, वेदाने बनवलं आहे ताक, मी बनवते वाटाण्याची भाजी. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब